जिंदगी ना मिलेगी दोबारा. हो, आपल्या आयुष्य आहे ते नंतर मिळणार नाही. तर एकदाच आपलं आयुष्य असतं, त्या आयुष्यामध्ये फुल्ल टू एन्जॉय करून घ्यायचाच. तर हे एन्जॉय म्हणजे काय हो? एक छोटे-छोटे मधून आपल्याला तो एन्जॉय आनंद मिळत असतो. मोठ्या गोष्टी आपण आनंदित करायला गेलो किंवा मोठ्या गोष्टी आपण काय तर करायला गेलो, लग्नकार्य किंवा काय असेल, त्यामध्ये आपला वेळ जातो, आर्थिक खर्च होतो आणि मानसिक ताप होतो. पण अशातनं थोडा पण आपला आनंद मिळत असतो. पण आपल्या आयुष्यातला खरा आनंद काय असतो, की छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की टेरेसवर जाऊन पार्टी करणे, रानात जाऊन जेवणे किंवा घरामध्ये एखादी गोष्ट आपण आतुरतेनं करणे, अप्रूपाने खाणे आणि अशा पद्धतीनं आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींना खूप आनंद मिळत असतो. तर आपण आज तयार करणार आहोत टेरेसवरती पिझ्झा. तोही चुलीवरचा आणि झणझणीत मस्त असा तो पिझ्झा तयार झाला होता तुम्हाला सांगतो. आणि त्याच्याबरोबरचा अनुभव काय सांगू तुम्हाला, आमची पोरांनी इतका आम्हाला ताप दिला सांगतो ते पिझ्झा करताना. याच्या बॅक कॅमेऱ्याच्या मागे इतका त्यांचा गोंधळ चालू होता. कॅमेऱ्याच्या पुढं आमची नाटकी चालू होती, त्याच्या मागं आमचा काय विचित्रच काम चालू होतं. तर इतकी मुलांनी आम्हाला दमवलं हे पिझ्झा करताना. तर इथं चाललं आहे पिझ्झा करायचं काम. पिझ्झा करण्यासाठी घेतल्या पिझ्झा बेस 4, पिझ्झा सॉस, टमाटर सॉस, चिली फ्लेक्स, मेयोनीज, बटर अशा प्रकारचे सर्व भाज्या घेतल्या आहेत. कांदा, टमाटर, शिमला मिरची आणि पिझ्झामध्ये तुम्ही भाज्या घालता तर घाला. तर इथं मला जेवढं आहे त्या भाज्या इथं घेतल्या आहेत आणि गोळा करून या मुलांना दिलेत बघा. ते धुत आहेत स्वच्छ. थोडं त्यांना काम लावा म्हटलं दुसऱ्या काय तर उचापती करण्यापेक्षा. तर इथं थोडंसं त्यांना वेळ घालून दिला. तर बिचाऱ्याने खूपच मोठं काम केल्यासारखा असं चेहरा होता त्यांचा. तर ही माझी नात आहे. 3-3 मुलांच्या बरोबर हा पिझ्झा तयार केला आहे आम्ही चुलीबरोबर. चांगलीच आम्ही लढाई, युद्ध केल्यासारखं वाटलं पिझ्झा करताना. तर पिझ्झा मात्र जबरदस्त झालता चवीला बरं का. तर हे काटकूट करायचं काम माझ्या पुतणीकडे होतं आणि तिनं काम एकदम व्यवस्थितरित्या केलं होतं. कांदा, टमाटर, शिमला मिरची मस्त अशी बारीक चिरली होती. तर ती म्हणली मोठं चिरायला नको काके, की मोठं चिरलं की पडतं खाली. छोटं बारीक बारीक चिऱ्या म्हणजे बरोबर त्या पिझ्झ्याला चांगला व्यवस्थित सूट होईल आणि खाताना खाली पडणार नाही. तर इथं कट करायचं काम आहे आणि एकदम हसत खेळत आम्ही असा हा पिझ्झा तयार करत होतो. तर माझं इथं चुलीवर चांगलं जळण घालून हे चूल पेटवायचं काम होतं. त्यांची तर मुलांची गीतं बघत आहात, लुडबुडी किती करत आहेत. आणि पहिल्यांदाच चूल जायची म्हणजे कोळसा चांगला रसरशीत होण्यासाठी. आणि आपण जेव्हा कढई ठेवल्यावर कढई चांगली तापते आणि पिझ्झावरचं जे चीज असतं ते चांगलं व्यवस्थितरित्या मेल्ट होतं. त्यासाठी पहिल्यांदा चूल पेटवून घेतली. आणि पेटवताना बघा एक तुम्हाला गंमत दाखवते. एवढ्या चांगल्या भर उन्हामध्ये आम्ही 6-5:30च्या दरम्यानच हा कार्यक्रम चालू केला होता. ह्या उन्हामध्ये माझा मुलगा शेकत बसला होता आणि मस्त असं वातावरण होतं. आहा! आणि ह्या वातावरणामध्ये आम्ही असं पिझ्झा पार्टी केली आहे. इतका छान आनंद आपल्याला होत असतो, की एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीमधून आनंद व्यक्त केलाच पाहिजे. आणि इथं बघा माझं मुलगा चांगलाच असं शेकत आहे. हे बघून आम्हाला काय, ते बघून माझी नातसुद्धा करत होती. हां, करत होती. तर माझ्या पुतणीसुद्धा फूड ब्लॉगिंग करते ती. तिचासुद्धा व्हिडिओ इथं चालू होता आणि आता तिथं पिझ्झा करायला घेणार आहोत. इथं माझी पुतणी लागली कट करण्यासाठी भाज्या. आणि हे 3 मुलांना चुलीपासून सांभाळून आमची चांगली तारांबळ उडाली होती. त्यातून सुद्धा आमचं पिझ्झा हे काम करायचं चालूच होतं. आणि हा कष्टाचा पिझ्झा एवढा छान लागला तुम्हाला सांगतो. आहाहा! बेस्टच. तर इथं आम्ही चांगला धाड असा चुलीला जाळ लागल्यानंतर तर लगेचच पिझ्झा करायला घेतला. तर इथं पिझ्झा बेस आहे. 4 घेतलेत पिझ्झा बेस आणि वाटलं आणि 4 आणले असते बरं झाले असतं. आम्हाला आणतानाच म्हटलं 4 पिझ्झा बेस लय होतात असं वाटायला लागलं. त्या चुलीवरच्या पिझ्झाचा इतका छान टेस्ट लागले सांगतो. त्या चुलीचा धूर, त्या चुलीचा एकदम वेगळाच छान लागतो. अगदी रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये किंवा जे चायनीज गाड्यावर जे असतात, कॅफे असतात, त्यामध्ये पिझ्झा जसा मिळणार नाही. इतका छान पिझ्झा ह्या चुलीवर होतो बरं का. आणि जबरदस्त, कारण की याला मेहनत खूप लागते बाबांनो. त्या चुलीवरचा पिझ्झा जबरदस्त झाला. तर आपण पिझ्झा तयार करायला घेणार आहोत. पिझ्झा बेसवर घातले आहे पिझ्झा सॉस, मिओनीज, टमाटर सॉस. हे सुद्धा काम आमचं हळूहळू काम चालू होतं, की मुलं खूप गडबड करत होती.
खूपच असे घी लावून बसली होती, टक लावून कधी हा पिझ्झा तयार होतोय मी खातोय असं झालं होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पिझ्झा खूप आवडला. तर हे आपण मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि टमाटर सॉस घातलं होतं. ते चमच्या साईनं चांगलं व्यवस्थितरित्या हे चांगलं पिझ्झ्याला लावून घेतलं आहे सर्व बाजूने. आणि नंतर ह्यावर घालायच्या माल मसाले आपण. तर माझ्या मिस्टर आले ते अचानकच आणि त्यांना व्यवस्थित असं शूटिंग काढायचं होतं. तर त्यांनी हे त्यांचं काम पूर्ण केलं आहे. त्यांना सर्व दाखवायचं होतं. त्यांना वाटलं आम्ही व्यवस्थित शूटिंग केलं नाही का काय. तर त्यांचं इथं आपलं शूटिंग काढायचं काम होतं. तर शूटिंग काढल्यानंतर म्हटलं थांबा, आता पिझ्झा माझा करायचा राहिला आहे तो करून घेते. तर त्या पिझ्झावर घातलं आहे शिमला मिरची. तर शिमला मिरची भाजून घ्यायची गरज लागली नाही किंवा मिरची व्यवस्थितरित्या ह्या चुलीवर ना इतका छान भाजला होता. वरची शिमला मिरची, कांदा, टमाटर आणि चीजसुद्धा खूप छान मेल्ट झालं होतं. आणि चुलीवर तर काय वेगळंच लागतं बरं का. मटण, चिकन किंवा काय का असलं चुलीवरचं काय वेगळंच छानच टेस्ट देते बरं का. तर म्हणून पहिल्याची माणसं खूपच छान पोट भरून व्यवस्थित जेवत होती बरं का. चवीनं म्हणजे 4-4, 5-5 भाकऱ्या उगाचच खात नव्हती चुलीवरच्या. आणि आता 2 खाल्ल्या तरीसुद्धा डेऱ्या वाढायला लागलेत. तर इथं बघा, इथं पिझ्झावर आपलं घातलं आहे सर्व माल मसाले, चिली मिक्स, ऑर्गॅन आणि भरपूर असं चीज घातले बघा. जे तुकडा 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 वाला चीज असते ना, ती पहिल्यांदा घालून घेतलं आणि नंतर खास 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 चोळून हे दुसरं गो चीज आहे ना ते घातलं. तर भरपूर असा चीजचा वापर करून इथं मी पिझ्झा तयार केला आणि नंतर हे चीज बघा. स्टॉप करायचं. तर पिझ्झा करायला खूप मेहनत लागली, कारण की मुलं खूप दमत होती आणि त्यामध्येच असं वाटायला लागलं की लई कष्ट करायला लागले का काय पिझ्झा तयार करताना. पण टेस्ट मात्र भरपूर छान होती बरं का. आणि सगळी मिळून एकत्र केलं की काय वाटत नाही बरं का. आणि जरा वेगळाच आनंद असतो बरं का. तर इथं आता पिझ्झा चांगलाच झाला आहे. त्यावर चिली मिक्स आणि घातली, ऑर्गॅन घातलं आणि नंतर फटक दिशेनं हे कढई चांगली तडतडीत गरम झालती. हो काय त्या चुलीवर लाकडाचा जाळ बाबा बाबा. त्या जाळामुळे चांगली कढई चांगली तापली होती आणि पटकशीनं वरनं हे पिझ्झाचं जाळी होती ती ठेवली आणि नंतर घातलं त्यावर आपलं अमूल बटर. हा हा काय झालं माहीत पिझ्झा त्यामुळं बटरमुळं. आणि बटर नसलं तर तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालते बरं का. आणि नंतर ठेवला हा तवा आणि तवा ठेवल्यानंतर 10 मिनटं आम्ही इथं वाट बघत बसलो होतो ह्या पिझ्झ्याची. नंतर 10 मिनटानंतर ही म्हटलं 10 मिनटं काय करायचं ह्या चुलीकडे बघत बसण्यापेक्षा दुसरा पिझ्झा करायला टाकूया. तर हे ठेवला हे पिझ्झा बेस आणि त्यानंतर जी आपली पहिली प्रोसेस आहे तीच प्रोसेस करून घेतली बघा. पिझ्झा सॉस घातला, मेयोनीज घातलं, टमाटर सॉस घातला, चिली फ्लेक्स घातलं आणि सर्व माल मसाला चांगला गार 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 त्या पिझ्झावर फिरवून घेतला. तर सगळ्यांची उत्सुकता लागली होती की हा पिझ्झा कसा होतो. पहिल्यांदाच आम्ही करत आहे चुलीवरचा पिझ्झा आणि लय छान टेस्ट लागली बरं का. आणि तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीने पार्टी करा. आयुष्यामध्ये छोटे छोटे क्षण आहेत ना हे आनंदाचे खरेच साजरे केले पाहिजेत. दुःख काय आपलं डोंगरावर भरलेच की आपल्या आयुष्यामध्ये. पण अशा गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी केल्या की नाही लय आनंद मिळते बघा. तेवढंच एक महिनाभर आपलं आयुष्य वाढेल. असले आनंद साजरे केल्यानंतर हसल्यानंतर. तर त्यावर सगळं लेप लावून घेतला ह्या मेयोनीजचा तेल आणि नंतर घातल्या सर्व भाज्या. तर भाज्यांचं प्रमाण जास्त केलं आहे. अगदी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता ह्या भाज्या. तर आमच्यात सगळ्यांना ह्या भाज्या खूपच आवडल्या घातल्यानंतर, कारण भाज्या भरपूर आम्ही चिरून घेतल्या होत्या हो. या भाज्या घातल्या, चिली फ्लेक्स घातलं. आणि एवढा ताव चुलीला असूनसुद्धा पिझ्झा अजिबात करपला नाही. व्यवस्थित अगदी ओव्हनमध्ये होतो त्याच पद्धतीनं हा पिझ्झा तयार झाला होता. तर कशाला लागतो ओव्हन, कशाला लागते गॅस आणि कशाला लागते इलेक्ट्रिकची गडी. घ्या की चुलीत 4 विटा मांडा आणि त्यावर करा कढईमध्ये पिझ्झा. आणि जबरदस्त रेस्टॉरंटपेक्षा किंवा कॅफेपेक्षा भारी. तर तुम्हाला पिझ्झा खावं वाटत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने पिझ्झा करून बघा. घरच्या घरी लई भारी लागतो या. तर इथं सर्व पद्धत त्याचप्रमाणे केली. तर चीज टाकलं, मेयोनीज खास खास घातल्या. हे चीज वरूनसुद्धा भरपूर असा चीजचा वापर केला आणि ह्या चीजमुळं जबरदस्त असा पिझ्झा तयार झाला होता. आणि टेरेसवर पार्टी आहा एकदम वारंगार सुटलं होतं. 6 वाजत आलते आणि मस्तच वातावरण तयार झालं होतं. आणि त्या वातावरणामध्ये असला मस्त काहीतरी पदार्थ मस्तच मग काय. तर दिसायला किती देखणा पण दिसत आहे. तर हा पिझ्झा पहिला तयार झाला आहे
आणि बघा आमच्या इकडे कशी वाट बघत बसल्यात पिझ्झाची, एकापेक्षा एक कवा तयार होतोय कवा तयार होतोय. आणि वातावरण बघा कसलं भारी झालं आणि एकापेक्षा एक फोटो काढायला लागले होते ह्या पिझ्झाचा आणि सगळ्यांना कुतूहल वाटत होतं, आनंद वाटत होता. सगळेजण फोटो काढून घेतली ह्या पिझ्झाचा आणि नंतरच म्हणलं आता चला सुरुवात करूया. पहिला पिझ्झा उघडला, हाय हाय काय दिसायला लागला तर सुंदर देखना, तोंडाला पाणी सुटेल असा हा पिझ्झा तयार झालता. आणि लगेचच काढून घेतला बघा. आणि सर्व साहित्य बघा, उलातनं पळी कुठलं साहित्य पिझ्झाला लागतं कुठलंच घेतलं नाही. अगदी घरगुतीचे साहित्य आहे, दुधावरची चाळण, नंतर आपले उलातनं काढून घेण्यासाठी तर प्रोफेशनल काही वस्तू घेतल्याच नाही तिथं. अगदी आपल्या गावठी आहेत त्या पद्धतीनं गावठी चुलीवरचा पिझ्झा. तर व खालून सुद्धा अजिबात करपला नाही. तर माझी पुतणी पण आली, मग बघ खाली करपलं का जरा दिसते. तर खालून सुद्धा बघितला करपला नाही, व्यवस्थित असा भाजून घेतला. एकावर एक पटपट असा हा पिझ्झा करून घेतला. आणि नंतर 5-10 मिनटात लगेचच होऊ लागला, कारण की चांगलाच चुलीला ताव होता त्या आणि चांगलंच ते लगेच पटपट होऊ लागला तर हा पिझ्झा. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत हावऱ्यासारखं त्या पिझ्झाकडे बघत होती. तर आमचं बारकं तर लेच रडायला लागलं होतं कावा देतात म्हणून. पेते तर नुसता वाटीभर दूध, पण हे पिझ्झा बघून तोंडाची लाळ ती जिगळत होती. तर हे बघा अशा प्रकारे मी तर कट करून घेत होते. आणि बघा किती छान दिसायला लागले पिझ्झा. आणि नक्कीच तुम्ही ही अशी पद्धत वापरून पिझ्झा ट्राय करा घरामध्ये आणि सर्वांना एकत्र येऊन असे पदार्थ तयार करा. खूप आनंद मिळतो बरं का. आणि दुसरा पिझ्झा इथं करायला टाकला. अशाच पद्धतीने एक करून पिझ्झा असे तयार केले आणि टेस्टला दिले. कसला झालाय ग? पटा असे 4 पिझ्झा संपले आणि संपल्यासुद्धा आम्हाला कळालं नाही आणि वाटलं अजून 4 बेस आणले असते बरे झाले असतं. तर असेच तुम्ही सुद्धा आनंदाचे क्षण साजरे करत जावा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळत असतो आणि जिंदगी ना मिलेगी दुबारा हे वाक्य नक्कीच लक्षात ठेवून कुठलेही प्रसंग आनंदामध्ये साजरे करत जावा. अगदी आमच्यासारखेच आम्ही सुद्धा छोटे छोटे क्षण असे साजरे करत असतो. तर आपल्या सोनाली किचनला नक्कीच फॉलो करा आणि हे आपलंच चॅनल इंस्टाग्रामवर सुद्धा आहे, तिथंसुद्धा मला फॉलो करा. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. आणि असे काटाकटी करायचं काम माझंच होतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका कसे वाटतात व्हिडिओ. अगदी साधे सोपे असतात आपल्या गावरान पद्धतीचे. आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.